सुनील सुटके सर आपल्याला विनंती आहे आपले मंडळाचे खेळाडू ज्यांचं काम नसेल आमचे पदाधिकारी यांची यांना विनंती आहे की आपल्याला निमंत्रित व्यासपीठ केलेलं आहे त्या ठिकाणी बसायचं आहे. बाबासाहेब आपल्याला विनंती आहे आपल्या जरा खेळाडूंची गर्दी कमी करायची आहे. फक्त स्वयंसेवक 4 ग्राउंडवर फक्त 8 स्वयंसेवकाची गरज आहे. सर्वांनाच विनंती आहे बाबासाहेब कोतवाल सर आणि सुनील सुटके सरांना विनंती आहे की आपले जर कोण हितचिंतक पदाधिकारी खेळाडू असतील त्यांना आपण निमंत्रित व्यासपीठ केलेलं आहे त्या ठिकाणी बसून घ्यायचं आहे. जुने छायाचित्रकार छोटूशी राजपूत यांचं स्वागत आमच्या मंडळाचे सचिव दिलीप टोपले सर यांनी सन्मान चिन्ह देऊन करावं असं मी त्यांना विनंती करतो. जुने छायाचित्रकार म्हणून त्यांचा परिचय आहे. नेहमीच आमच्या बातम्या खेळाच्या विशेष करून अतिशय चांगल्या पद्धतीने देत असतात. त्या जुने छायाचित्रकार छोटू सिंग यांचं स्वागत या ठिकाणी सर्वच मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होतंय. कुलकर्णी साहेबांना विनंती आहे आपण उभा राहायचं. उमद पाटील साहेब स्वतः या ठिकाणी इचलकरंजीचे तरुण तडफदार आमदार डॉक्टर राहुल आवडे साहेब हे स्वतः मैदानामधून बसून या ठिकाणी या खेळाचा आस्वाद घेत आहेत. आज महिला दिनाच्या निमित्ताने आज महिला स्पर्धा सुरू झालेले आहेत. जागतिक महिला दिनाचा औचित्य सुद्धा या ठिकाणी साजरा असा आपल्याला प्रारंभ केलेला आहे. महिला गट शिवशाहू चकली न्यू सोळा झोपरी क्रीडांगण क्रमांक 4 वर या तिसरा पुकार. शिवशाहू चकली न्यू सोळा झोपरी आपण क्रीडांगण क्रमांक 4 वर यायचं आहे. चला महिला शिवशाहू चिखली न्यू सोळा झोपरी क्रीडांगण क्रमांक तिसरा पुकार आहे. या सामन्यासाठी सामनाधिकारी युवा नेते ॲडव्होकेट राहुल आवळे साहेब यांचंही क्रीडानगरीमध्ये आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. युवा नेते ॲडव्होकेट राहुल आवळे साहेब यांचं क्रीडानगरीमध्ये आगमन झालेलं आहे. जय हिंद मंडळाच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत. शिवशाहू चिखली महिला न्यू सोळा झोपरी चला. बशीर सय्यद विनायक जाधव युवराज गावडे प्रकाश मोहिते. नाश्ता झाला काय मोदी सर? या वर या नाश्ता देतो वर जवळ जास्त गर्दी झालेली आहे. सर्वांना विनंती आहे आपल्याला गॅलरीमध्ये भरपूर जागा आहे. जवळचे क्रीडा रसिक थांबलेले आहेत. सर्वांनाच विनंती आहे आपल्या त्या ठिकाणी
आपण गॅलरीमध्ये बसून सहकार्य करायचं आहे. महिला जरा लवकर करा, तुमच्या मॅचेस जास्त आहेत. तिसरा पुकार देण्यात लागेल एक क्रमांकात या महिला विभाग. शाहू चिखली न्यू सोळा झोपडी या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच बशीर सय्यद, पंच विनायक जाधव युवराज गावडे, गुणलेखक प्रकाश मोहिते. बशीर सय्यद, विनायक जाधव, युवराज गावडे, प्रकाश मोहिते. क्रीडांगण क्रमांक 4. खेळणारे संघ शिव शाहू चिखली न्यू सोळा झोपडी. चला दोन्ही संघ या लवकर, या दोन्ही संघ. तुषार, त्या ग्राउंडला दोन आपली पोरं साई गुडले त्या ग्राउंडला ते कोकवाली ते चालतात. कोकवाली बालभारती चलगची शिवमुद्रा कौलो. आपण क्रीडागार क्रमांक 2 वर या. आपल्याला तिसरा पुकार आहे. बालभारती चलगची भरते मॅडम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जैन मंडळाच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत. अतिरिक्त कार्यकारी अभियंता भरते मॅडम यांचं आगमन झालेलं आहे. जैन मंडळाच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. बालभारती चलगची शिवमुद्रा कौलो. तिसरा आणि अंतिम पुकार आपण क्रीडागार क्रमांक 2 वर यायचा आहे. या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच दत्ता पाटील, पंच कुबेर पाटील, कार्तिक बचाटे, गुणलेखक दिलीप चव्हाण, सहाय्यक गुणलेखक शैलेश पाटील, अमर शिंदे. विजय खराडे पंचराव, विजय खराडे, कार्तिक. क्रीडागार क्रमांक 2 वर बालभारती चलगची शिवमुद्रा कौलो या दोन संघादरम्यान सामना होतोय. तिसरा आणि अंतिम पुकार दिलेल्या दोन्ही संघांना सरपंच दत्ता पाटील, पंच कुबेर पाटील, विजय खराडे, गुणलेखक दिलीप चव्हाण, सहाय्यक गुणलेखक अमर शिंदे, शैलेश पाटील. दोन्ही संघ या लागून खेळणार द्या. पुरुष गट दत्ता पाटील, कुबेर पाटील, विजय खराडे, दिलीप चव्हाण, अमर शिंदे, शैलेश पाटील. संभाजी गावडेकडे, संभाजी ओके ओके. जय किसान वडणगे, जय हनुमान बाचणी आपल्याला दुसरा पुकार. महिला गट जय किसान वडणगे, जय हनुमान बाचणी, महिला गट आपल्याला दुसरा पुकार.
महिला गट साधना मालसोडे जांभळी गटामध्ये जांभळी आपल्याला पहिला पुकार तयार करून घ्या. साधना मालसोडे जांभळी गटामध्ये जांभळी आपल्याला पहिला पुकार आपण तयार करून घ्या. महिला गट या ठिकाणी महिलांचा सामना माजी आमदार राजू जावळे साहेब यांच्या हस्ते त्यांचा परिचय आणि शुभाशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी जात आहेत. त्याचबरोबर युवा नेते ॲडव्होकेट राहुल आवळे साहेब मी या ठिकाणी मॅडमांना विनंती करतो आपणही जायचं आहे. गौरव या सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी या खेळाडूंचा परिचय आणि शुभाशीर्वाद देण्यासाठी माजी आमदार राजू जावळे साहेब या ठिकाणी जात आहेत. त्यांच्या समवेत शामराव कुलकर्णी साहेब, प्रमोद पाटील साहेब, गर्दे मॅडम, सुनील कुचेकर, अमित कागले सर आपण सगळ्यांनी जायचे त्या ठिकाणी. पुरुष गट जे हनुमान हेरले मावळा सोडवली पहिला पुकार तयार करून घ्या. पुरुष गट जे हनुमान हेरले मावळा सोडवली पहिला पुकार तयारी करून घ्या. पुरुष गट मावळा सोडवले उठा चला मावळ्यानो मावळ्यानो उठा कावळं उठवायचं आपण चला महिला वडणगे बाचली या खेळाचा रिकाम आहे. या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच शिवाजी मगदूम, पंच निकेश पाटील, ऋषी लोहार, गुणलेखक संतोष गाडगे. शिवाजी मगदूम, निकेश पाटील, ऋषी लोहार, संतोष गाडगे आपण खेळाचा क्रमांक 1 वर जायचा आहे. खेळणारे संघाचे किसान वडणगे, जे हनुमान बाचणी. चला महिला बाचणी
बसने वडे या लवकर क्रीडांगण काम आहे. चला महिला या लवकर. रिपास करायला बघा. महिला गट साधना मालसोडे जांभळी गटामध्ये जांभळी आपल्याला पहिला पुकार दिलेला तयार करून घ्या. जिजाऊ पेठ वडगाव स्वराज इचलकरंजी आपल्याला पहिला पुकार तयार करून घ्या. महिला गट जिजाऊ पेठ वडगाव स्वराज इचलकरंजी साधना मालसोडे जांभळी गटामध्ये जांभळी चारही संघांना पहिला पुकार दिलेला आपण तयारी करून घ्या. या ठिकाणी या कबड्डी स्पर्धेला भेट देण्याकरता माय फाउंडेशनचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. वासुदेव तोतला साहेब, दीपक राठी साहेब, आनंद काबरा साहेब, संजय रांगड साहेब, श्रीनिवास डाये साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी जैन मंडळाच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करतो. माय फाउंडेशनचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. माय फाउंडेशनचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. तोतला साहेब, दीपक राठी साहेब, आनंद काबरा साहेब, संजय रांगड साहेब व श्रीनिवास डाये साहेब या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. जय किसान आलं का? चला बाचणी या बाचणी माने शिवाजी कुठले का कसं झाले का नाश्ता झाला शिवाजी? चला जरा आवरा. चला जरा आवरा लोक. समोर अतिशय सुंदर खेळाडूंनी केलेले आहेत. कबड्डीचा थरार या ठिकाणी क्रीडा रसिकांना पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये प्रो कबड्डीचे खेळाडू सुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले आहेत. या सर्व खेळाडूंचा कौशल्य या क्रीडा रसिकांना पाहण्याकरता मिळत आहे. क्रमांक 3 सुंदर असा सामना सुरू आहे. सर इकडे तुम्ही बसलाय ना बसाय. जे संघ हरलेत महिला किंवा पुरुष त्यांनी तर पास घ्या. माईकच्या शेजारी पास माणूस बसलेले सुनील कुचेकर त्यांच्याकडून पास घेऊन शेवा स्कूल आपली जेवणाची सोय केलेली आहे. जेवण करून आपापल्या घराकडे जावं. पुढे बघ मला इथं कोणी आपला घेतलाय
या स्पर्धेला भेट देण्याकरता व्यंकटराव हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ कांबळे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. जैन मंडळाच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत. व्यंकटराव हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ कांबळे मॅडम यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. व्यंकटेश्वरा एज्युकेशनचे सचिव मुके साहेब त्यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचे सहर्ष स्वागत. लाठी साहेब या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी उपस्थित त्यांचंही सहर्ष स्वागत. या लवकर पळाची पटकन आणि तुम्ही हलू नका. तिथंच राहा. आलाय नाही तिथंच राहायचं. जैन मंडळाचे अध्यक्ष सतीश डायसाहेब यांना एक विनंती आहे की माय फाउंडेशनचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आपण या ठिकाणी करायचं आहे. वासुदेव तोतला साहेब, व्यंकटेश्वरा शाळेचे सचिव दीपक राठी साहेब, आनंद काबरा साहेब, संजय रांगड साहेब, श्रीधर डाय साहेब या सर्वांचं स्वागत. माय फाउंडेशनचे पदाधिकाऱ्यांचं स्वागत मंडळाचे अध्यक्ष सतीश डाय साहेब करत आहेत. नेहमीच आम्हाला या ठिकाणी माय फाउंडेशनचं सहकार्य जैन मंडळाला लाभलेलं आहे. आपल्याला दुसरा पुकार तयारी करून घ्या. महिला गट नेहमीच माय फाउंडेशनचे सहकार्य आम्हाला या ठिकाणी लाभतं. ज्या सामना देणारा सामना नाही. जीवन निकम इकडे व्यासपीठाकडे या. बोलके सर कुठे आहेत ना मॅचला? ज्या सामना देणारा सामना नाही त्यांनी इकडे तिकडे पूर्ण केलं. व्यासपीठावर बसा. इकडे पोरायचे ते गावात हे शावसुंदे आणि वारंवाराकडून चालू आहे. त्या कॉर्नर मध्ये जे आपले क्रीडा रसिक थांबले आहेत त्यांना विनंती करा ग्राउंडवर गॅलरी बसून घ्यायला. कुठे सांग मी हात त्या कॉर्नरला जे क्रीडा रसिक आपली मॅच बघत आहेत त्यांना विनंती करा की भव्य दिव्य गॅलरी या ठिकाणी त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे. त्यांना विनंती करा आपण गॅलरीमध्ये स्थान आपण व्हायची. या ठिकाणी बालशिवाजी मंडळाचे खेळाडू गावडे सर, त्याचबरोबर प्रकाश कळत्रे सर यांचे आगमन, त्यांचे सहर्ष स्वागत. मानसी मोरे
तर आपण व्यासपीठाकडे यायचं. मानसी मोरे मानसी मोरे आपण यायचं आहे. जयहिंद मंडळाच्या मैदानावर सातत्याने सराव करून मुंबई पोलीस सेवेत या ठिकाणी तिची निवड झालेली आहे. मानसी मोरेचा सत्कार आमच्या मंडळाचे कार्याध्यक्ष उदय चव्हाण सरांनी सन्मान चिन्ह देऊन करावा असं मी त्यांना विनंती करतो. नेहमी जयहिंद मंडळाच्या खेळावर सराव करत असणारी मानसी मोरे तिची पोलीसमध्ये भरती झालेली आहे. मुंबई पोलीस या ठिकाणी सेवेत या ठिकाणी रुजू होणार आहे. तिचं या ठिकाणी सत्कार मंडळाचे कार्याध्यक्ष उदय चव्हाण सर आणि मनोहर वाणिके सर आपणही जायचं. नितीन वाघमारे क्रीडागर क्रमांक 2 वर बालभारती संघाची शिवमुद्रा कौरव हा कृष्णाभिषेक सर, सुनील सुटके सर, आपल्याला विनंती आहे की आपल्या जर खेळाडूंना तिथली गर्दी कमी करायला लावायची आहे. मध्ये भरपूर गर्दी झालेली आहे. टोपळे सर, आपले जर खेळाडू असतील आपल्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण निमंत्रित व्यासपीठावर बसायचा. परदेश सर, सर्वांना विनंती आहे. संपत परदेशी सर, कपिल कांबळे, आपल्या सर्वांनी निमंत्रित याच्यामध्ये बसून मॅच बघायचे. क्रीडागर क्रमांक गर्दी 3 कमी करा जरा. आपण डोळे सर, आपण सगळी निमंत्रित मध्ये बसा जरा. क्रीडागर क्रमांक 3 वर वारणखोरा कडोली शाहू सोडली हा सामना चालू आहे. क्रीडागर क्रमांक 2 वर पुरुष गटाचा बालभारती संघाची शिवमुद्रा कौरव हा सामना चालू आहे. क्रीडागर क्रमांक 1 वर महिला गटाचा जय किसान ओढणगे विरुद्ध जय हनुमान बादशाह हा सामना चालू आहे. आणि क्रीडागर क्रमांक 4 वर शिवशाहू चिखली स्वराज्य न्यू स्वराज झोपडी हा सामना. इकडे बोलू की रावल्या इकडे म्हणा. पुरुष गट शिवराय शिरोली छावा शिरोली आपला तिसरा पुकार. आपण क्रीडागर क्रमांक 3 वर यायचा आहे. खलील मुजवर सर, आपल्या खेळाडूंना जरा आव्हान करायचं आहे की आपण निमंत्रित यादीमध्ये बसवतो. पुरुष गट छावा शिरोली विरुद्ध शिवराय शिरोली आपल्याला तिसरा यादी पुकार. आपण क्रीडागर क्रमांक 3 वर यायचा आहे. सर्व खेळाडूंचा सामना होण्यासाठी चौकटी शहरातील क्रीडा रसिक या ठिकाणी खास करून उपस्थित आहे. त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत. नेहमीच कबड्डीवर प्रेम करणारे सर्व क्रीडा रसिक प्रवेशद्वाराजवळ जे क्रीडा रसिक आहे त्यांना विनंती आहे की आपण गॅलरीमध्ये बसून घ्यायचं आहे. सर्व प्रवेशद्वाराजवळ थांबलेले क्रीडा रसिक महिलांच्यासाठी स्वतंत्र गॅलरीची व्यवस्था केलेली आहे. त्या ठिकाणी महिला खेळाडूंनी बसून घ्यायचं आहे. सर्व क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी या स्पर्धेतून कोल्हापूर जिल्ह्याचा पुरुष आणि महिला संघ निवडला जाणार आहे. त्यासाठी सामना या ठिकाणी निवड समिती सदस्य खेळाडूंचा खेळ वागवून त्यांचा निवड करत आहेत. आणि हा संघ 19 मार्चला ठाणे येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणार आहे. 19 मार्च या ठिकाणी ठाणे येथे राज्य अजिंक्यपद निवड चाचणी होणार आहे.